स्टार्ट. तर आपण करत काय आहोत, आपण काय केलं आहे, एक रोल क्रिएट केला आहे. रोलमध्ये पूर्ण डिवाइड केलेल्या आहे सगळ्या गोष्टी. आता तुम्हाला इथे दिसत असेल टास्कमध्ये आपण प्रॉपरली एडिट तर केलेलं आहे है ना, प्रॉपरली आपण एडिट केलेलं आहे. आणि यामध्ये आय थिंक आपला लूपवाला पोर्शन पण आहे. ठीक आहे, काढलं होतं आपण बट ठीक आहे. आपण इथे रिमूव्ह केलेलं आहे तरी सुद्धा इथे तुम्हाला दिसत असेल कुठे या फाईलमध्ये अपडेट झालेलं नाहीये. सी इथे डबल कोट्स अजून आलेला आहे का, नाही आहे. इवन इथे आपण आपल्याकडे अपडेट करतोय बट इकडे अपडेट होत नाहीये. तर तो एक छोटासा इश्यू असला पाहिजे यामध्ये. डबल कोट्स जर त्यांनी अपडेट केलं तर तो होईल. आपण पुल करतोय बट काहीतरी इश्यू येतोय ज्यामुळे तो काय करतोय, अपडेट करू शकत नाहीये किंवा त्याला इग्नोर करतोय. व्हॉट एव्हर तो रिझन ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्या गिट पूल मध्ये थोडासा इश्यू आहे, मेन कन्सेप्ट. ठीक आहे, जर का तो इश्यू सॉल्व्ह झाला तर रिझॉल्व्ह होईल सगळ्या गोष्टी. तर इथे मी काय करतोय, आयटम पण राहू देतोय. इथून आपण पुश करणार, पुश करणार. ठीक आहे, तर इकडे बघा, इथे आपली ही फाईल आयटम्स मध्ये तर बरोबर दिलेला आहे बट काय झालेलं आहे, इकडे पॅकेज मध्ये अजूनही सेम तेच टर्म अवेलेबल आहे. तर इथे जर मी गिट पुल करून बघितलं तर काय होईल हे बघू आपण आता. अनसिबल पुल ओरिजिन मेन कंटेंट येतो का, येतोय का, नाही आहे. तो काय बोलतोय की पूर्ण अपडेट आहे. तर थोडासा इश्यू गिट पुल मध्ये होतोय, बाकी काही इश्यू नाही आहे. तर आपण काय करू, सध्या नॅनो या फाईलला इथेच ओपन करू. ठीक आहे, आणि इथे त्याला एडिट करून घेऊ. डबल कोट आणि इथे सुद्धा काय राहील, डबल कोट राहील. थोडासा गिट पुलचा इश्यू आहे हे लक्षात घ्या. आपला डबल कोट्स वगैरे ते प्रॉपरली आपण दिलेलं आहे. तर हे इथे थोडंसं एडिट करतोय मी आणि त्यानंतर बाकी टर्म्स व्यवस्थित आहेत. ठीक आहे, तर कंट्रोल एक्स आणि मी याला सेव्ह करून रन करायची कोशिश करणार. आता आपली कमांड काय चालणार, सेम कमांड चालणार, अँसिबल प्लेबुक मेन डॉट YML. आणि सिम्पली इथे बघा, आता याला एक्झिक्यूट करणार आपण. Here, okay, so now execute it. Ansible playbook dot main dot YML. मेन मध्ये आपण काय आहोत, तर मेन मध्ये आपण त्या रोलला कॉल करतोय, बघितलं होतं आपण काल. ठीक आहे, तर मेन मध्ये आपण त्या रोलला कॉल करतोय. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर या फाईलला चेक करू आपण. ठीक आहे, कॅट मेन डॉट YML या फाईलमध्ये काय आहे लिहिलेलं आपण, तर सिंपल कॉलिंग रोल होस्ट ऑल बिकम ट्रू अँड रोलचं नाव वेब सर्व्हर्स. ठीक आहे, आणि यामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे मेन डॉट YML. सो सिंपल आपण त्याला एक्झिक्यूट करू. अँसिबल काय असेल, प्लेबुक आणि देन मेन डॉट YML. तर आता तो एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. तरी पण पॅकेज मध्ये तो अपडेट नाहीये असं बोलतोय. आपण आता एडिट केलंय तरी सुद्धा प्रॉब्लेम आहे. सो चेक करू एकदा. गिट पुल, हे पुल झालं व्यवस्थित तर आपला इश्यू राहणार नाही. कुठे होतं, हँडलर्स मध्ये. इथे दिलेलं आहे ना प्रॉपर आपण, इकडे आलेलं आहे का हँडलर्स मध्ये. तर ते पण एकदा चेक करू. कॅट काय होतं आपला, रोल्स मध्ये वेब सर्व्हर्स मध्ये हँडलर्स
आणि मेन डॉट वाय एम एल, तर याला चेक करा. हा बघा इथे सुद्धा डबल कोट्स नाहीये. सी याने तेच दिलेलं आहे, हँडलर्समध्ये मेनमध्ये डबल कोट्स नाहीये. आपण इथे हे थोडंसं का बरं होतंय लक्षात येत नाहीये की गिट आपला पुल रिक्वेस्ट का टाकत नाहीये व्यवस्थित. गिट ॲड गिट कमिट -m नंतर ना डबल कोट्स. यामध्ये आपण हे करू की काय कॉमा ॲडेड आणि गिट पुश ओरिजिन मेन. इथे आपण एडिट द प्रॉपर केलं आहे, बट इथे का नव्हतं झालं ते आयडिया नाही आहे. सो लेट्स ट्राय अगेन. गिट पुल ओरिजिन मेन. ओके, काही चेंजेस तर दिसत आहेत आता आलेले. एकदा आपण कॅट करून चेक करू. इथे आलाय का अपडेट? दिसतंय अपडेट? दिसतंय का? नाही दिसतंय. आता हा थोडासा प्रॉब्लेम आहे. वेब सर्व्हरच्या आपण सगळे एडिट्स केले आहेत. इथे दाखवतोय तो पुल करतोय, बट अपडेट होत नाहीये त्या फाइल्स. डोंट नो व्हॉट्स द रीजन, बट ठीक आहे आपण याला मॅन्युअली करू. नॅनो आणखी काय पाहिजे आपल्याला? हँडलर्स मध्ये जायचं ना. हँडलर्स मध्ये जाऊन थोडंसं चेंज करायचं आहे. इथे काय करायचं आहे? डबल कोड ऍड करायचं आहे. आपण तिकडे केलंय, बट इथे ऍड झालेला दिसत नाहीये. हा इशू मी पण स्वतः पहिल्यांदाच फेस करतोय की तिकडून पुश करतोय पण इथे अपडेट होत नाहीये. इव्हन तो दाखवतोय की पुल केला आहे. ठीक आहे, इट्स रिअली स्ट्रेंज. असं व्हायला नाही पाहिजे. और एल्स एक काम पण करू शकतो, आपली रेपॉझिटरी अख्खी डिलीट करू आणि परत तिला क्लोन करून बघू. जर आपल्या गिट मध्ये आलेलं असेल तर ते प्रॉपर होईल. गिटहब रेपॉझिटरी कोणती रेपॉझिटरी आहे? B20 ना. हा, तर इथे गिटहब मध्ये व्यवस्थित आहे, तिकडे पुल जर होत नाहीये तर आपल्याला काय करावं लागेल? याला परत क्लोन करावं लागेल. सो सिंपल आपण चेक करू फाइल्स अपडेट झालेल्या आहेत का नाही. गिटहब मध्ये पुश तर केलंय आपण, है ना. सो इथे वेब सर्व्हर्स, हँडलर्स, मेन. ओके, परफेक्ट. इथे दिसतंय, राईट? इथे दिसतंय. टास्क मधल्या मेन फाईल मध्ये पण चेक करू. इथे पण परफेक्ट आहे. म्हणजे ही रेपॉझिटरी आपली परफेक्ट आहे. तर आपण काय करू? याला परत क्लोन करून बघू. इथं ना मी काय करतोय? डिलीट करतोय. CD स्टक झालंय. ओके, सो CD बॅक परत. नाव rm-rf बॅचला उडवायचं आहे. क्लिअर. गिट क्लोन करणार परत आणि आपली रेपॉझिटरी कॅप्चर करणार परत.
ठीक आहे. नाव चेक आलं आहे की नाही. सो काय करणार आपण, cd batch 20, त्यामध्ये Ansible मध्ये वेब सर्व्हरमध्ये जायची गरज नाही आहे, इथपर्यंत यायची गरज आहे आपल्याला. आणि देन यामध्ये आपण काय करणार, कॅट करून बघणार. कॅटमध्ये कुठे जायचं आहे आपल्याला, वेब सर्व्हरमध्ये जायचं आहे है ना. वेब सर्व्हरमध्ये टास्कमध्ये जायचं आहे. टास्कमध्ये main.yml ला चेक करायचं आहे. इथे आयटम बरोबर दिसतोय, वरती पण आता बरोबर दिसतोय. व्हेरी गुड. एक काम संपलं. हँडलर्सला पण चेक करा. कॅट वेब सर्व्हर आणि त्यामध्ये हँडलर्स मध्ये main.yml ला चेक करा. येस, परफेक्ट, आता व्यवस्थित आहे. सो नाव लेट्स ट्राय टू एक्झिक्यूट द फाईल. विच वन, main.yml. सी स्टार्टेड वर्किंग. तर प्रॉब्लेम कुठे होता समजलं, गिट रिपॉझिटरी इथे प्रॉपरली पुल होत नव्हतं. सो बघा इथे प्रॉपर वर्क करायला सुरुवात झालेली आहे. गॅदरिंग फॅक्ट्स आणि पूर्ण टास्क आपले परफॉर्म होत आहे. झालंय की नाही. हा, आता बघा जिथे आपण कॉपी करतोय त्याच बघा, सी इकडे पहिला टास्क, पहिला गॅदरिंग फॅक्ट्स आहे, देन इन्स्टॉल अपाचे 2, त्याला ओके दिसत आहे. देन त्यानंतर कॉपीवाला टास्क परफॉर्म करतोय. तो कॉपी टास्क परफॉर्म केल्यानंतर तो काय करतोय, लूपवाले टास्क परफॉर्म करतोय. करेक्ट आहे. आणि देन त्यानंतर तो तुम्हाला परफॉर्म करून देईल काय, हँडलर. का बरं, कारण कॉन्फिगरेशन फाईल मध्ये एडिट झालेला आहे. कळलं. याला परत जर तुम्ही एक्झिक्यूट केलं तर परत होईल का तसं, कॉपी जर होत आहे रेग्युलर तर ते होईल. जेव्हा कॉन्फिगरेशन चेंज होते तेव्हाच आपला काय व्हायला पाहिजे, हँडलर एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. हे कंडिशन आपण लावलेली आहे. तर आपल्या कोडला आधी एकदा चेक करा, टास्क मध्ये चेक करा. कधी लिहिलेलं आहे आपण, नोटिफाय वेन कॉपी टास्क परफॉर्म. सी, कळलं एवढं, ठीक आहे. तर यामध्ये जो इश्यू होता तो समजलेला आहे. काय इश्यू होता, हा, तर इथे काही कन्फ्युज व्हायची गरज नाहीये की बाबा का बरं इश्यू आहे. तर तो जो इश्यू होता तो सिंपल डबल कोट्सचा होता, आपण रिझॉल्व्ह केला होता, बट गिट रिपॉझिटरी अपडेटेड नव्हती. अंडरस्टूड. तो इश्यू सॉल्व्ह झाला आपला. व्हेरी गुड. तर या पद्धतीने आता तुम्हाला रोल्स बनवायचे आहेत. तुमची टास्क सेपरेट, हँडलर मध्ये एक सिस्टम सीटीएल वाला टास्क सेपरेट, अँड देन प्रॉपरली सेग्रिगेशन तुमचं सक्सेस होणार. आणि एक प्रॉपर तुमचा रोल, एक डायरेक्टरी, त्याला तुम्ही कॉल करणार बाहेरच्या main.yml मधून. तर यामध्ये काही इश्यू, प्रॉपर एक्झिक्युशन झालेलं आहे. सगळं समजलं, ठीक आहे. ऑनलाईन मध्ये सर्वांना कळलंय हे काय इश्यू आहे. व्हेरी गुड. तर इथेच थांबतोय आपण.